श्रीराम. कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे. मनुष्याची सगळी धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे. आपल्या सगळ्या धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचं समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असं सगळेजण सांगतात. पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे. परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी आंतरस्थिती याचा विचार करावा लागेल. बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते. ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचं स्मरण आपल्याला करता येईल की नाही? प्रकृतीला कितीही क्षीणत्व आलं, देहाला कितीही विकलता आली तरी अंतकाळी भगवंताचं स्मरण करता येतं असं भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे. देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणं काही बरोबर नाही. तेव्हा प्रकृती आड येते असं म्हणणं कितपत संयुक्तिक ठरेल? पुष्कळ लोक आर्थिक अडचणींसंबंधी कुरकुर करतात. पैसा नसल्या कारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असं बरेच जण सांगतात. पण खरोखर तुम्ही मला सांगा, जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात? आजपर्यंत किती राजे लोक आपलं राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले? आपल्याजवळ पैसा नसणं हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येतं हे म्हणणं बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असं वाटतं. म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा, तर मी म्हातारपणापर्यंत जगेन की नाही याची खात्री कोणी द्यावी? सुख समाधान हे पैशावर अवलंबून नाही. प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे. वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाच्चे निघायचेच आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया, क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायचीच. त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान हे यायचं. परस्त्री एखाद्या वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही, पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो. बाप मुलगा, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, मित्र मित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल ना तर पैसाच आहे. श्रीराम.